नमस्कार, मी मैथिली नंबे, इयत्ता 8वी. आपल्या देशामध्ये दरवर्षी प्लास्टिक कचरा निर्माण होतो, परंतु हा कचरा सागर, जल आणि ह्या जमिनीवर पसरतो. त्यामुळे आपल्याच भविष्याला धोका निर्माण होऊ शकतो. माझी अशी इच्छा आहे की प्रत्येक शाळेने प्लास्टिक फ्री कॅम्पस मोहीम सुरू करावी आणि या मोहिमेमध्ये पहिली सुरुवात शाळेनेच केली तर आपला देशही बदलू शकतो. नमस्कार, मी दुर्वा चव्हाण, इयत्ता 8वी. आपण स्वदेशी आणि व्होकल फॉर लोकल बोलतो, पण ते कृतीत आणणे महत्वाचे आहे. मी माझ्या गावातल्या महिलांना एकत्र करून कापडी पिशवी तयार करण्याचा व्यवसाय करू इच्छिते. त्यातूनच महिलांना रोजगार मिळू शकतो आणि प्लॅस्टिक पिशव्यांचा वापरही बंद होऊ शकतो. सर्वात महत्वाची बाब म्हणजे स्थानिक उत्पादन, म्हणजे केवळ वस्तू नव्हे तर ती एक आत्मनिर्भरतेची भावना आहे. नमस्कार, मी आराधना मोहिते. मी इयत्ता 8वी मध्ये शिकत आहे. माझा असा विचार आहे की आपण वापरतो त्या प्रत्येक प्लास्टिक वस्तूवर एक स्थानिक पर्याय नक्कीच आहे. उदाहरणार्थ, आपण वापरतो त्या प्लास्टिक बाटलीवर प्लास्टिक बाटली आपण मातीच्या बाटलीचा उपयोग करू शकतो आणि प्लास्टिक चमच्याच्या ऐवजी बांबूच्या चमच्याचा उपयोग करू शकतो. मित्रांनो, जर आपण असे केले तर भारताचा विकास होऊ शकतो. भारतामध्ये प्लास्टिकची बंदी होऊ शकते. आपण प्लास्टिक बदलला की बाजार बदलला की देश देखील बदलेल, असा आपल्या भारताचा विकास होईल. नमस्कार, मी धन्वंतरी पाटील, इयत्ता 8वी. आपल्या भारत देशामध्ये कुंभार, बांबू कारागीर, हातमाग कामगार अशी अमूल्य संपत्ती आहे. जर आपण यांनी बनवलेल्या वस्तू वापरल्या तर आपला भारत देश एक समृद्ध आणि आत्मनिर्भर देश बनेल. माझे असं स्वप्न आहे की 2047 मध्ये भारत देश एक आत्मनिर्भर आणि समृद्ध देश बनेल. तसेच स्थानिक उत्पादनांवर आधारित देश बनेल. नमस्कार, मी शर्वरी नाईक, इयत्ता 8वी. मला असे वाटते की आपण शाळेत इको क्लब सुरू करायला हवा, कारण आठवड्यातील प्रत्येक दिवस आपण प्लास्टिक ऑडिट करू शकतो. कोणत्या वर्गात किती कचरा आहे यावर आपण उपाय काढला पाहिजे, कारण समस्या ओळखून उपाय शोधणे ही आपली जबाबदारी आहे. प्लास्टिकचा त्याग हा केवळ पर्यावरणासाठीच नाही तर आपल्या रोजगार, संस्कृती आणि आत्मनिर्भरतेसाठी आहे. चला बदल घडवूया, छोट्याशा कृतीतून मोठं परिवर्तन घडवूया.